नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत जी NMMS परीक्षा घेतली जाते, या परीक्षेबाबत थोडक्यात आणि सविस्तर माहिती बघणार आहोत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, यालाच NMMS असं म्हटलं जातं. नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. या परीक्षेची किंवा या योजनेची जी उद्दिष्ट आहेत ती आपण सर्वप्रथम बघूया. जी उद्दिष्ट आहेत ती खालीलप्रमाणे आहेत पहा. इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी, यासाठी या योजनेची ही उद्दिष्ट आहेत. त्याच्यानंतर या परीक्षेचे स्वरूप बघा. केंद्र शासनामार्फत भारत सरकार नवी दिल्ली 2007 आणि 2008 या सालापासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8वी साठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा 1,000 रुपये अशा पद्धतीने वार्षिक रुपये रक्कम 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर या परीक्षेसाठी जी पात्रता आहे ती पात्रता बघा. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते. खालील अटी म्हणजे अट काय दिलीत बघा त्यांनी. पालकांचे म्हणजे आई व वडील या दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा, तलाठ्यांचा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. ते ठेवतील मुख्याध्यापक तुम्ही दिल्यानंतर. त्याच्यानंतर पुढची अट अशी आहे, विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत ते 55% गुण मिळवणे आवश्यक आहेत आणि जे कॅटेगरीमध्ये येतात किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये येतात त्यांना किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. म्हणजेच काय, तर सर्व प्रकारचे विद्यार्थी बसू शकतात पण शिष्यवृत्ती कोणाला मिळणार हे आपण अट बघितल्या. तर अपात्र आहेत म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही. मग त्यामध्ये क्रमांक 1 ला येतो आपले विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, म्हणजे जे काही खाजगी शाळा असतील त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी. त्याच्यानंतर केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे काय आहेत, या परीक्षेसाठी बसू शकतात पण शिष्यवृत्ती त्यांना मिळू शकत. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी विषय बघा. या सदर परीक्षेसाठी 2 विषय असतात. एक म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, त्यालाच मॅट असे म्हणतात, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी प्रश्न असतात. त्याच्यानंतर दुसरे जो विषय आहे त्यामध्ये शालेय क्षमता चाचणी, याला सॅट असे म्हणतात, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट असे त्याला लॉंग फॉर्म आहे. ही सामान्यतः इयत्ता 7वी व इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. आता सामान्य विज्ञान ही शालेय क्षमता चाचणी जो दुसरा पेपर असतो तुमचा ही 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान 35 गुणासाठी आहे, समाजशास्त्र 35 गुणासाठी आहे आणि गणित हा विषय तुम्हाला 20 गुणासाठी आहे. असे 3 विषय मिळून काय आपल्याला 90 मार्काला 90 प्रश्न सोडवायचे असतात.
सेम क्लासेस त्या पद्धतीने मगाशी बघितला जो मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मॅथ्सचा जो बघितला तो पण 90 प्रश्न, 90 मार्क आणि 90 मिनिटा तुम्हाला वेळ मिळतो. त्याच्यानंतर आहे या उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. म्हणजे आपण जो पेपर 2 बघितला सॅटचा त्या गुणांची विभागणी. सामान्य विज्ञानमध्ये 35 गुण आहेत. आता हे 35 गुण कसे वाटले गेले आहेत बघा. त्यामध्ये भौतिकशास्त्राला 11 गुण, रसायनशास्त्राला 11 गुण आणि जीवशास्त्राला 13 गुण. असे हे सामान्य विज्ञानाचे 35 गुण. त्याच्यानंतर आहे समाजशास्त्राला 35 गुण आहेत. त्याच्यामध्ये इतिहासला 15 गुण, नागरिकशास्त्राला या विषयाला 5 गुण आणि भूगोल विषयाला 15 गुण. त्याच्यानंतर गणित विषय आहे त्याला 20 गुण आहेत. गणितामधले सर्व घटक याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर माध्यम बघा या परीक्षेचे. परीक्षा आपण मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या 7 माध्यमातून घेतली जाते. आपल्याला देता येते या 7 माध्यमातून. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. म्हणजे या माध्यमाबरोबरच आपल्याला इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देखील प्रोव्हाईड करण्यात येणार आहे किंवा दिली जाते. त्याच्यानंतर आहे या परीक्षेचे मूल्यमापन बघा. मूल्यमापन म्हणजे जे काही मार्क्स असेल, मूल्यमापन कसं केले जाते बघा. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पद्धतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीची सर्व उपाययोजना यांचा विचार करून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयासह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय व संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्याच्यानंतर आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या अखिल भारतीय पातळीवर पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्येही NMMS परीक्षा घेतली जाते. तसे महाराष्ट्र राज्यामध्ये पण घेण्यात येते. NMMS शिष्यवृत्तींची संख्या 1,00,000 इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11,782 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी म्हणजेच अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असते. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. आता त्या पद्धतीनं जे जिल्हा असेल त्या जिल्ह्याप्रमाणे त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शिष्यवृत्ती दर बघा. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत दरमहा म्हणजे ही 4 वर्षासाठी एकदा तुम्ही पात्र झाला परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आला तर तुम्हाला 4 वर्षे ही शिष्यवृत्ती मिळत जाते. प्रतिवर्षी तुम्हाला 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. असे जवळपास एकूण 48,000 रुपये ही रक्कम महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता 9वी व 11वी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तुम्हाला आहे ती शिष्यवृत्ती कंटिन्यू ठेवण्यासाठी 9वीला आणि 11वीला तुम्हाला किमान 60% वरती गुण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे. SC आणि ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुणांची आवश्यकता आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण संचालक यांचे मार्फत केले जाते. ही आहे थोडक्यात आपण माहिती बघितली NMMS सर्व NMMS परीक्षेबाबत. सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसा जेणेकरून शिष्यवृत्ती मिळेल तुम्हाला आणि ही शिष्यवृत्ती तुम्हाला 4 वर्षासाठी लागू होईल. धन्यवाद.